यावेळेस विधानसभेमध्ये भाऊ भाऊची जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर सासरा आणि जावयाची जोडी दुसऱ्यांदा या विधान भवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आमदार शिवाजी कर्डिले आणि आमदार संग्राम जगताप आपल्याबरोबर आहेत। तुम्ही दोघं दुसऱ्या वेळेस या सभागृहात आलेले आहेत। मी विधानसभेच्या सभागृहामध्ये माझी 6वी टर्म आहे। 6 वेळाला मी विधानसभेमध्ये सभागृहामध्ये आलेलो आहे। काही नव्याने काय मी या सभागृहामध्ये आलेलो नाही। आणि जावई हे 2014ला दोन्ही आम्ही एकत्रच होतो आणि आज 2024ला सुद्धा विधानसभेमध्ये दोन्ही आम्ही एकत्र येतो। परंतु 14ला ते राष्ट्रवादीमध्ये होते, मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये होतो। परंतु या वेळेला मात्र महायुतीमध्ये असल्यामुळं तेच राष्ट्रवादीत येतं आणि मी भारतीय जनता पार्टीत येतो आणि तिन्ही पक्ष आम्ही आता एकत्र म्हणून काम करतो। अजून विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितपणे चालना मिळेल अशी माझी खात्री आहे। पण तेव्हा विरोधात होते, आता दोघं सत्तेत आहेत, फरक होईल? जरी कदाचित आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये जरी असलो तरी नातं ही सासरा जावयाचं ही काही वेगळं आपल्याला दाखवण्याची मला असं वाटतं आवश्यकता वाटत नाही। नाही, आपण जर बघितलं तर आता तुम्ही दोघंही सत्तेबरोबर आहेत, विकास कामं होतील। साहेब 7व्यांदा विधानसभेमध्ये आले, तुम्ही 3ऱ्यांदा आलाय, रेकॉर्ड तोडणार? आता शेवटी हे कामं असतात, जनतेच्या मनामध्ये काय आपण सांगू शकत नाही, पण काम करत राहणं आणि सद्बुद्धीने आपण चांगलं काम करत राहणं आणि विकासात्मक भूमिका बजावणं आणि त्यावरती काम करणं हे सातत्याने आम्ही करत राहणार आहे। पण मार्गदर्शन तर त्यांचं लाभलं, तुम्ही सलग 3 वेळा येताय। नाही, निश्चितच आज जसं त्यांनी आता सांगितलं की मागच्या वेळेला ज्यावेळेस होतो त्यावेळेला वेगवेगळे पक्ष होते, पण आता पक्ष तेच आहेत, पण महायुती म्हणून एकत्र काम करण्याची संधी आज मिळाली आहे। त्यामुळे निश्चित त्यांचा जो एक अनुभव असेल तो आता या निमित्तानं आपल्याला कुठेतरी अनुभवायला मिळणार आहे। पण तुम्ही दोघं पण मंत्रिपदाच्या रेसमध्ये, मग नेमकं कुणाला मंत्रिपद पाहिजे? जावायला देणार की सासऱ्याला पाहिजे काय? नाही, आता शेवटी पक्ष वेगळा आहे आणि त्यामुळे ह्या चर्चा ज्या आहेत आता ह्या सातत्याने सुरू असतात राजकारणामध्ये, पण याच्यावरती असं आम्ही सांगत असतो की अजून महायुती असल्यामुळे कुठलाही निर्णय अद्यापर्यंत झालेला नाही। प्रत्येक पक्षामध्ये अनेक इच्छुकांची संख्या आता वाढलेली आहे, त्यामुळे काय होईल ते पाहूयात। नाही, पण दावेदार तर दोघं पण आहेत, दोघं वेगळ्यांची पक्ष आहेत। शेवटी मागणी ही लोकशाही मार्गाने ज्यावेळेस आपण निवडून येतो त्यामुळे मागणी प्रत्येकजण करत असतो, अपेक्षा असणं काही गैर नसतं, त्यामुळे मागत असतात सगळेजण, त्यामुळे होईल काय ते पाहू। काय वाटतं जावायला मंत्री? आता त्यांच्या पक्षाचे नेते वेगळे आहेत आणि माझ्या पक्षाचे नेते सुद्धा वेगळे आहेत। माझ्या पक्षाचे नेते काय निर्णय घेतील ते मला मान्य करावं लागणार आणि त्यांच्या पक्षाचे नेते जे असतील ते निर्णय घेतील, ते निर्णय सुद्धा त्यांनाही पण मान्य करण्याचं काम करावं लागणार आहे। नाही, पण सासरे म्हणून तुम्ही दादांशी बोलणार का संधी द्यावी वगैरे? मला सासरे म्हणून बोलण्याची आवश्यकता नाही। त्याचं कारण आहे आपल्याला माहिती आहे का, मी भारतीय जनता पार्टीमध्ये आणि भारतीय जनता पार्टी असल्यामुळं मला अजितदादांना सांगणं ही माझ्या दृष्टीने मला योग्य वाटत नाही। नक्की आपल्याबरोबर सासरे आणि जावायची जोडी होती, मात्र मंत्रिपदाची संधी या दोघांपैकी कुणाला भेटते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन नरेश कटकेसह सागरावर, साम टीव्ही, मुंबई। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।